नमस्कार, मी सायली जोशी लोकसत्ताच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि मनोरंजन क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पहिली महत्त्वाची बातमी आहे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली। आज मोदी आणि ट्रम्प यांची अमेरिकेत भेट झाली आणि त्यांनी दहशतवादाला थारा देऊ नका पाकिस्तानच्या असं विधान केलंय। काय आहेत याबाबतचे डिटेल्स सांगतोय माझा सहकारी विश्वास। सायली, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि म्हणजे 20 कंपन्यांच्या सीईओशी त्यांनी चर्चा केली आणि या चर्चेनंतर त्यांनी ट्रम्प यांची भेट घेतली। या भेटीकडे जगभराचं लक्ष लागलं होतं आणि अपेक्षेप्रमाणे दहशतवादावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एक निवेदन दिलं। त्यात त्यांनी असं म्हटलं की दहशतवादाला थारा देऊ नका असं त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला सुनावलेलं आहे आणि त्यासोबतच म्हणजे दहशतवाद नष्ट करण्यासाठी दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। यासोबतच आणखीन एक गोष्ट अशी होती की म्हणजे मोदी आणि ट्रम्प हे दोघंही एकीकडे यांची भेट होत असताना इराणने भारतावर एक निशाणा साधला आहे की इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत खोमानी यांनी एक ट्विटरवरून असं म्हटलं आहे की भारत आणि इराण हे जे दोन म्हणजे एक मित्रराष्ट्र म्हटलं आहे, तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं आहे की काश्मीरमध्ये जे काही हिंसाचार चालू आहे त्याच्यात भारत हे अत्याचारी देश असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे। तर एकंदरीत मोदी ट्रम्प हे एकत्र येत असताना इराण कुठेतरी नाराज झाल्याचं यातून दिसून येते सायली। त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांनी जो पाकिस्तानला जे काही ठणकावलंय त्याच्यामुळे दहशतवाद कमी होणार का हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरेल। पुढची बातमी आहे आधारच्या संदर्भातली। आधार सक्ती करावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिलाय आणि काय आहेत याबद्दलचे डिटेल्स सांगतोय माझा सहकारी मानस। नक्कीच आधार कार्डाची सक्ती 1 जुलैपासून होत आहे। जर सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। ह्यावरती आक्षेप घेत काही व्यक्तींनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। 3 याचिका दाखल झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, ज्या म्हणतात की आधार कार्डची सक्ती होऊ नये। याच्यामागे भरपूर कारणं आहेत। त्याच्यामध्ये प्रायव्हसीचा एक इश्यू आहे। असं म्हटलं जातं की आधार कार्ड जर सक्तीचं केलं तर सरकार नागरिकांची प्रायव्हसी भंग होईल असं म्हटलं जातं आहे। पण 1 जुलैची जी आधार सक्ती आहे त्यावरती स्थगिती द्यायला कोर्टाने नकार दिलेला आहे। याबाबतीतली एक याचिका जी दाखल झाली होती त्यांनी असं म्हटलं होतं की मध्यान्ह भोजनामध्ये जी मुलं असतात, मध्यान्ह योजनेअंतर्गत मुलांना जे खाणं दिलं जातं, तर ज्या मुलांकडे आधार कार्ड नाही त्या मुलांना या योजनेतलं वगळलं जाऊ नये। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलेलं आहे की ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे त्यांना सरकारी योजनांच्या लाभांपासून वगळलं जाऊ नये, पण आधार कार्डची सक्ती जी आहे ती 1 जुलैपासून होणारच आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि ती स्थगिती जी आहे ती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे। सायली, नक्कीच त्यामुळे आधार कार्डची सक्ती कायम राहणार आहे आणि 1 जुलैपासून सरकारी योजनांचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे आधार कार्ड असणं हे मॅन्डेटरी राहणार आहे। पुढची बातमी आहे पुण्यातली। पुण्यात PMPL प्रशासन आणि शाळांना जी बस सेवा दिली जाते यांच्यात चांगलंच वाजलंय। तुकाराम मुंढे हे जे PMPLचे आत्ताचे प्रमुख आहेत यांच्या संदर्भात मागच्या काही दिवसांपासून बरेच वाद होताना दिसत आहेत। काय आहे ही शाळांच्या वाहतुकी संदर्भातली बातमी, सांगतोय माझा सहकारी सुशांत। सायली, गेल्या काही दिवसापासून पुण्यातील बस सेवा जी आहे विद्यार्थ्यांना पुरवली जाणारी PMPL कडून त्याच्या संदर्भात वाद सुरू आहे की अचानक मुंडेंनी दरवाढ केल्यामुळे त्याला विरोध होतोय दरवाढीला। तर या संदर्भात आज शिवसेनेकडून जे आहे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी मुक्ताताई न्याय द्या आणि मुंडे साहेब जागे व्हा अशा आशयाचे फलक दाखवत या दरवाढीला विरोध दर्शवला। या संदर्भात विद्यार्थ्यांनी आयुक्तांना जे आहे पत्रही दिलेलं आहे की भावा मग आता हे एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर आज जी पुण्यामध्ये सर्वसाधारण सभा झाली त्यामध्येही नगरसेवकांनी मुंडेंवर टीका केलेली आहे। मुंडेंचा कारभार जो आहे तो मनमानी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। अप्रत्यक्षपणे जरी हे म्हटलं असलं तरी मग आता हा पुण्यातला वाद जो आहे मुंडे आणि लोकप्रतिनिधी यांच्यात पुन्हा एक वादळ निर्माण होणार असंच चित्र दिसतंय सध्या तरी। सायली, नक्कीच त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या विषयीच्या वेगवेगळ्या चर्चांना पुण्यात बरीच उधाण आलं होतं आणि या चर्चेत आणखी एक भर पडली आहे। पुढची बातमी आहे मीरा कुमार यांच्या संदर्भातली। मीरा कुमार या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रेसमध्ये आहेत आणि त्यांनी जातीवादाविषयी अतिशय वेगळं असं विधान केलं आहे। काय हे विधान, सांगतोय माझा सहकारी नंदकुमार।
साली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA तर्फे रामनाथ कोविंद तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांतर्फे मीरा कुमार यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यानंतर दलित विरुद्ध दलित असा जो अशी जी निवडणुकीला रंग देऊ पाहत आहेत ते त्या अशा लोकांना त्यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की तुम्ही या निवडणुकीकडं दलित विरुद्ध दलित असं का बघताय. याआधी अनेक उमेदवार उभे राहिलेले आहेत या निवडणुकीला. कथितरित्या उच्च जातीचे उमेदवार उभे राहिले आहेत, पण त्यांच्याविषयी कधी जातीविषयी त्यांची चर्चा केली गेली नाही. मग आत्ताच यावेळी कोविंद आणि मी निवडणुकीला उभं राहिल्यानंतरच म्हणजे जातीचा उल्लेख का केला जातो आहे. मला तर असं त्या म्हणाल्या की मला असं वाटतंय की या ही जी जात आहे ती एका गाठोड्यात बांधून ती जमिनीत पुरायला हवी इथपर्यंत असा संताप त्यांनी व्यक्त केला. याशिवाय सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांनी जे एक व्हिडिओ प्रसिद्ध करून जे निपक्षपातीपणा मीरा कुमार यांचा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, यावरही त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. याशिवाय आपण आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार हा गुजरातमध्ये जाऊन साबरमती आश्रमातून प्रचाराला सुरुवात करणार आहोत असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे मीरा कुमार यांचा संताप आपल्याला या वक्तव्यातून दिसून आला आहे. पुढची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची. हिंदू आणि मंदिरांना लक्ष करू नका असं अल कायदा या दहशतवादी संघटनेचं म्हणणं आहे. काय नेमकं या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणलं आहे आपण जाणून घेऊयात. सायली, जसं तुला माहिती आहे कॉम्पिटिशन ही सगळ्या क्षेत्रात आहे, तशी आता ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन्समध्ये कॉम्पिटिशन वाढायला लागलेली आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गेल्या काही वर्षांमध्ये ISISचा प्रभाव हा सर्व देशांमध्ये जाणवायला लागलेला आहे. त्यामुळे हाच धोका लक्षात घेऊन अल कायदाने आपल्या समर्थकांना आपल्या एक ॲडवायझरी जाहीर केलेली आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य हिंदू, मुस्लिम, बौद्ध अशा कुठल्याही लोकांना तुम्ही टार्गेट करू नका, त्यांच्या प्रार्थनास्थळांना टार्गेट करू नका. याऐवजी तुम्ही लष्करातले बडे अधिकारी, सैनिक आणि ज्या मूलतत्ववादी संघटना म्हणजे हिंदू एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स आपण ज्यांना म्हणतो, अशा लोकांना तुम्ही यापुढे टार्गेट करत चाला असे स्पष्ट संकेत अल कायदाने आपल्या कमांडरांना आणि आपल्या फॉलोअर्सना दिलेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लेवलवरची ही खूप मोठी घडामोड असं म्हणावं लागेल. सायली, नक्कीच प्रथमेश, अल कायदासारख्या दहशतवादी संघटनेने आपल्या अनुयायांना अशा प्रकारचं काही वागायला सांगणं ही अतिशय मोठी घटना आहे. पुढच्या बातम्या आहेत मनोरंजन क्षेत्रातल्या. महत्त्वाची बातमी आहे कंगना राणावत संदर्भातली. जाणून घेऊयात, सांगते माझी सहकारी स्वाती. कंगना रणावतने घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दिग्दर्शक करण जोहरवरती टीका केली आहे. याआधीसुद्धा कॉफी विथ करण या कार्यक्रमात तिने अप्रत्यक्षपणे घराणेशाहीच्या मुद्द्यावरून करण जोहरवरती टीका केली होती आणि आता पुन्हा एकदा तिने त्यानंतर स्पष्टीकरण देत करण जोहरने एक ब्लॉग लिहिला होता. मात्र हा ब्लॉग केवळ लोकांचं ब्रेन वॉश करण्यासाठी त्याने लिहिलं होतं असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा त्याच्यावरती निशाणा साधला आहे. अनुपम खेर पीपल्स या कार्यक्रमात ती अनुपम खेर यांच्यासोबत उपस्थित होती आणि या कार्यक्रमात तिने आपली काही घराणेशाही संदर्भातली परखड मतं मांडली आहेत. तिने या कार्यक्रमात असं म्हटलं आहे की स्टार किड्सना आपला प्रेक्षक वर्ग किंवा टीकाकार मिळवण्यासाठी विशेष असं काही करावं लागत नाही. मला तर माझा प्रेक्षक वर्ग, चाहते वर्ग आणि टीका करणारे सुद्धा मिळवण्यासाठी 10 वर्ष लागली. त्यापूर्वी मला कंगना कोण आहे हे कोणी ओळखतही नव्हते, त्यांना काही फरकही पडत नव्हता. त्याच्यामुळे स्टार किड्सना चाहता वर्ग मिळवण्यासाठी किंवा प्रेक्षक वर्ग मिळवण्यासाठी तेवढी मेहनत करावी लागत नाही असं मत कंगनाने मानलं आहे. पुढची बातमी आहे किंग खान शाहरुख खानच्या संदर्भातली. काय आहे ही बातमी, सांगते माझी सहकारी सायली. सायली, ईदच्या मुहूर्तावर शाहरुख खानने त्याच्या घरी प्रसारमाध्यमांना बोलावलं होतं. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी शाहरुखला बरेच प्रश्न विचारले, पण त्यामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आले त्याला ते म्हणजे त्याच्या मुलांबद्दल. सुहानाला आपण काही दिवसांपूर्वी बघितलं, सुहाना ट्यूबलाईटच्या एका खास स्क्रीनिंगला गेली होती. तिकडे छायाचित्रकाराने तिच्याभोवती गराडा केला आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. तेव्हा ती काहीशी गोंधळलेली पाहायला मिळाली. तर त्याविषयी शाहरुखला विचारलं असता तो म्हणाला की माझी मुलं काही सेलिब्रिटी नाही आहेत, ती फक्त माझी मुलं आहेत आणि प्रसारमाध्यमांशी मी जसा वागतो ती तशीच वागतील अशी अपेक्षा ठेवू नका. मी बऱ्याचदा त्यांना माझ्यासोबत असताना छायाचित्रकारांसाठी
फोटोसाठी येण्यास त्यांना सांगतो आणि ते तसं करतातही. पण प्रत्येक वेळी ते माझ्यासारखेच वागतील आणि प्रसारमाध्यमांना माझ्यासारखाच प्रतिसादही देतील असं काही होणार नाही असं शाहरुखने सांगितलं. आणि ती केवळ माझी मुलं आहेत, त्यामुळे त्यांचे एक दोन फोटो घेऊन तुम्ही त्यांना जाऊ द्या अशी विनंतीही त्याने यावेळी छायाचित्रकारांना केली आहे. ही एक तसं पाहायला गेलं तर गंभीर बाब आहे. शाहरुख खान विनंती करतोय स्टार किड्सना माध्यमांच्या छायाचित्रकारांचा असा त्रासही सहन करावा लागतोय. त्यामुळे आता या बाबतीत पुढे काय होणार आहे हे पण महत्त्वाचं ठरतंय. सायली, या होत्या आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. यासारख्या आणखी महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा लोकसत्ता.com.